हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. तर जसं की तुम्ही यापूर्वी रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं, की 22 तारखेपासून आपल्याला वातावरणामध्ये एक चांगलाच बदल पाहायला मिळणार आहे. हो. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज आपल्याला वातावरणामध्ये बदल पाहायला मिळत आहे. म्हणजे ढगाळ परिस्थिती ही निर्माण झालेली आहे आणि कालसुद्धा बऱ्याचशा ठिकाणी पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे पुणे, सातारा आणि कल्याण या भागातून आपल्याला पाऊस पाहायला मिळालेला आहे. बरोबर. हो. तर सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला फोनसुद्धा येत आहे, की सर आता पुढील कंडिशन कधी राहणार? म्हणजे कशी राहणार आणि पेरणी कधी होणार? असे बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. एक सविस्तर अपडेट द्यावी सर शेतकऱ्यांना. हे मुद्दा असा आहे, की यावर्षीचं हवामान हे अस्थिर आहे. हो. म्हणजे त्याची शाश्वती आपण देऊ शकत नाही आणि निश्चित अंदाज कुठलाही हवामान अभ्यासक देऊ शकत नाही. नाही, बरोबर आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे, की एल निनोचं वर्ष आहे. हो. अंदाजात सातत्याने बदल होत आहेत हो. आणि अपेक्षित जो काही पावसाचा जोर आहे, हो, हो, हो. तो जरी वातावरण तयार झालं तरी त्या प्रमाणात तो पडत नाही. हो, बरोबर आहे. परंतु आपल्याला अशी एक आशा आहे, की जे बदललेला पॅटर्न आहे हवामानाचा, हां. त्यामध्ये आपण काही वर्ष 10 वर्ष पाठीमागे म्हणजे 10 वर्षाचा अभ्यास केला, हो. तर असं लक्षात येतं, की जून महिन्यामध्ये 15 तारखेपर्यंत काही फारसा पाऊस होत नाही. हं, हं, हं. गेल्या वर्षीचं वर्ष जर अपवादात्मक सोडलं, हो. तर पुढे ऑक्टोबर 15 पर्यंत पाऊस सरकतो. म्हणजे हो. मान्सूनचा पॅटर्न हा 15 दिवसांनी पुढे सरकल्यासारखा वाटतो. हो, बरोबर आहे. तर आता झालाय मुद्दा असा, की पहिल्या 15 दिवसामध्ये जवळपास 100% तूट होती हं. आणि आपण काल 21 तारखेपर्यंत जरी बघितलं तरी महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस झाला, परंतु पेरणीयोग्य पाऊस काही फारशा भागात झालेला नव्हता. नाही, बरोबर आहे सर. अपवादात्मक ठिकाणी पाऊस पडलेला होता. हो, हो. मात्र बदललेल्या पॅटर्नचा जर विचार केला तर आता 22 तारखेपासून मॉडेलच्या अंदाजानुसार पावसात बदल होईल अशी शक्यता आहे. हो, बरोबर सर. आणि मान्सून जवळपास ठाणे, रत्नागिरी ते सोलापूर पर्यंत आला असं आपण जरी म्हणत होतो हं, हं. किंवा हवामान खात्याने तसं जाहीर केलं होतं, परंतु हो. त्यानंतर मान्सून गायब झाला, ढग गायब झाले. अरबी समुद्रात देखील कुठेही अंशतः सुद्धा ढग नव्हते. हो, बरोबर. आणि मग आता ती परिस्थिती पुन्हा एकदा बदललेली आहे हो. आणि मान्सूनचा पुढचा प्रवास आजपासून सुरू होणं अपेक्षित आहे. हं, हं, हं. आज जरी सुरुवात असली तरी आज किंवा उद्या हं. मान्सून त्याच्या पुढच्या टप्प्याकडे निघेल हो. आणि साधारण आमचा अंदाज आहे की 30 तारखेपर्यंत बऱ्याच भारतामध्ये हं. त्याची प्रगती झालेली असेल मुळातच. हो. आणि महाराष्ट्रात अवघ्या 2-4 दिवसामध्ये म्हणजे 25 तारखेपर्यंत किंवा 27-28 तारखेपर्यंत महाराष्ट्र ओलांडून हं, हं, हं. मान्सून पुढे निघून जाईल. हो. जेव्हा मान्सून सर्वपणे महाराष्ट्रात पोहोचतो, हं. त्यानंतर मग थोडी स्थानिक स्वरूपाचं म्हणा किंवा रिमझिम स्वरूपाचं म्हणा वातावरण तयार होतं. हो, बरोबर. आणि या दरम्यान जर एखादी वादळी सिस्टम बंगालच्या उपसागरात तयार झाली हो. किंवा अरबी समुद्रात तयार झाली तर ती मान्सूनच्या या कालावधीला अतिशय पूरक बनवते हो. आणि मोठे पाऊस होतात. बरोबर. तर सध्या साधारण एक 25-26 तारखेच्या दरम्यान एक वादळी प्रणाली बंगालच्या उपसागरातून बळ देण्याची शक्यता आहे हो. आणि पुढची जी आहे ती 5-6 जुलैच्या दरम्यान आहे. हं. त्यामुळे 2 मोठ्या पावसाचे वातावरण सध्या मॉडेल दाखवत आहेत हो. आणि ते सक्सेस होतील असं दिसतंय. बरोबर. त्यामुळे आपल्याला 30 जूनच्या आतच बऱ्याच महाराष्ट्रामध्ये पेरणीयोग्य पाऊस होणं अपेक्षित आहे. हां, हां, हां. कारण कोकणातही पाऊस सुरू झालेला नव्हता. नाही. गेल्या 2 दिवसापासून थोड्या सरी बरसलेल्या आहेत हो. आणि त्याचंही प्रमाण खूप कमी आहे तसं. आणि आता आपल्याला संपूर्ण पाणीसाठे हं. त्यांनी तळ गाठलेला आहे. हो, बरोबर आहे सर. अवघा महाराष्ट्रामध्ये 28% पाणीसाठा फक्त शिल्लक आहे हो. आणि हे पाणीसाठे वाढणं हं. आणि त्याच्यासाठी जो पाऊस पडत असतो हं. तो साधारण 20 जून ते 15 ऑगस्ट पर्यंत पडत असतो. हो. आणि या कालावधीतच सगळे तलाव जे महत्वाचे आहेत कोकण किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरच्या पावसावरचे ते हो. भरत असतात. त्यामुळे त्याची प्रक्रिया आता आजपासून सुरू होईल. बरोबर. या जिथे जिथे पाऊस पडेल तिथे बऱ्यापैकी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हं, हं, हं. काही ठिकाणी ओढे नाले खळखळू शकतात आणि अशा पद्धतीचा पाऊस आपल्याला आजपासून सुरू होईल हो. अशी एक अपेक्षा आहे. शेवटी निसर्ग आहे. बरोबर. 10 दिवसाचा खंड संपलेला आहे. हो. त्या खंडानंतर हा पाऊस सुरू होतोय
हो. त्यामुळे तो लगेचच सर्वदूर सुरू होणार नाही. तो काही भागात सुरुवातीला पडेल. नंतर त्याची प्रत्येक दिवशी हं, हं. व्याप्ती वाढत जाईल असा हो, अंदाज आहे. हो. मात्र तर सर बघूया. जुलैचा अंदाज काय सांगतोय? नाही, जुलैचा असा अंदाज आपल्याकडे आता उपलब्ध नाही आणि तो आपण देऊ शकत नाही, कारण याच महिन्याचे अजून 8 दिवस बाकी आहे. हो, बरोबर. आणि हे 8 दिवस जूनचा रिझल्ट लागणं फार महत्वाचं आहे. जूनमध्ये हो, सरासरी 80% पाऊस कमी झालेला आहे. म्हणजे 20% पाऊस आतापर्यंत पडलेला आहे. 30% बरोबर. आणि त्यामुळे 70-80% तरी पाऊस हो, जूनमध्ये पडणं अपेक्षित आहे. आणि हो. ती सध्या आपल्याला महत्वाची बातमी आहे. तो पडणं अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बरोबर. जुलैच्या अंदाजासाठी अजून आपल्याला वेळ आहे. हो, कारण जुलैविषयी आताच अंदाज बांधणं चुकीचं ठरेल. हो. मात्र सर आपण काही जर मॉडेलचा अंदाज बघितला तर काही मॉडेल 26, 27 किंवा 28च्या दरम्यान एक झडीचं स्वरूप दाखवत आहे. तर त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही? झडीचं स्वरूप आता लगेचच नसतं, हो. कारण अजून मान्सून स्थिरावलेला नाही. हं, हं. जेव्हा मान्सून स्थिरावेल त्यानंतर झडीचं वातावरण तयार होतं. हो. त्यामुळे होऊ शकतं यदा कदाचित 25, 26, 27 नंतर हे वातावरण तयार होऊ शकतं. हं, हं, हं. परंतु हल्ली झडीचे पाऊस पडत नाहीत. बरोबर. जेही पाऊस पडतात ते ढगफुटी सदृश्य पडतात. जिथे वातावरण तयार होईल तिथेच पाऊस पडतो. हां, हां. आणि हल्ली पावसाचा पॅटर्न हा कमी कालावधीत जास्त पाऊस असा आहे. हो. त्यामुळे पूर्वी 2-2 दिवस झड लागायची, अशी काही आता झड लागत नाही. बरोबर आहे. आणि यावर्षी मान्सून अतिशय वीक आहे, त्यामुळे फार झड लागण्याची शक्यता नाही. बरोबर आहे. मात्र सर तुम्ही शेतकऱ्यांना पेरणीचा सल्ला यावर्षी देणार नाही. म्हणजे जे शेतकरी समजा आता पेरणी करणार तर त्यांना सरकारांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं की आम्ही ज्यावेळेस सांगू तर त्याच वेळेस तुम्ही पेरणी करा. नाही, आपण कधीही पेरणीचा सल्ला शेतकऱ्यांना देत नाही. हो, कारण त्यांनी शक्यतो स्वतःच्या अनुभवानुसार निर्णय घ्यायचा असतो. हो. बरोबर. 100 मिलीमीटर पाऊस जर आपल्या भागात झाला अशी खात्री आपल्याला पटली हो, आणि जर अभ्यासकांचे अंदाज पुढे 10-15 दिवसाचे हं, हं. ते पावसाचे असतील तर हो. पेरणी करायला काही हरकत नसते. बरोबर. आणि आता पेरणी चे दिवस आलेले आहेत, कारण हो. फार उशिरा पेरणी करणं योग्य नसतं. नाही बरोबर. आपल्या भागात मुबलक पाऊस झाला याची खात्री पडली तर शेतकरी पेरणी करू शकतात. हो, हो. परंतु बरोबर. त्यांनी सरकारचे जे काही आदेश आहेत हो, किंवा त्यांनी त्यांच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. हो, हो. बरोबर आहे. मात्र सर हे पुढील 2 दिवस पाऊस कसा राहणार समजा 22 व 23 तारखेला? आता ते डिपेंड आहे, कारण खंडानंतरची ही 2 दिवस आहेत. हो, त्यामुळे लगेचच मोठे पाऊस सगळ्या भागात होतील असं नाही. काही भागात चांगला पाऊस अपेक्षित आहे. हो, आणि तो सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि त्याच्या आजूबाजूने हा पाऊस असू शकतो. हो, कोकण किनारपट्टीला पाऊस वाढू शकतो हो. किंवा थोडाफार दुपारनंतर, हं, म्हणजे जिथे मान्सून पोहोचलेलं नाही हं, हं. तिथे तो पाऊस मान्सून पूर्वसारखा आहे. त्यामुळे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस काही भागात होऊ शकतो. हो. मात्र सर ज्या शेतकऱ्यांना तुमची डेली अपडेट पाहिजे तर ते कुठे पाहणार? त्याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी सर शेतकऱ्यांना. शेती माझी प्रयोगशाळा हा माझा एक चॅनल आहे जो ऑफिशियल आहे. हो, आणि त्या ठिकाणी आपण दररोज अंदाज देत असतो, सकाळ संध्याकाळ. हो, त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल झालाय आणि काय या संदर्भातले अंदाज आम्ही सकाळ संध्याकाळ देत होतो. शेतकऱ्यांनी शेती माझी प्रयोगशाळा हा चॅनल सबस्क्राईब करावा. हो. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. ओके, धन्यवाद.